आणि आता पालघरमधून एक महत्त्वाची बातमी आहे। पालघरच्या वाणगाव आणि डहाणूच्या मध्ये लोकल ट्रेनची गाईला धडक बसल्यानं डहाणूकडे जाणारी लोकल अडकून पडली आहे। डहाणूकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल अर्धा तास उशिराने धावते आहे। अचानक रेल्वे रुळावर गाय आडवी आल्यानं लोकलची या गाईला धडक बसली। धडकेत लोकलच्या पुढील लोखंडी गार्ड तुटून गेला। लोकलच्या मागे बांद्रा जोधपूर ही ट्रेन सुद्धा खोळंबलेली आहे। वाणगाव डहाणूच्या मध्ये लोकल ट्रेननं गाईला धडक दिली आहे, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। मनोज, किती वेळ लागेल अजून वाहतूक सुरळीत व्हायला? विनोद, वाणगाव आणि डहाणूच्या मध्ये ही लोकल ट्रेन डहाणूच्या दिशेने जात असताना मध्ये अचानक गाय आल्याने हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये लोकलच्या पुढची जे गार्ड असतो तो पूर्णपणे वाकलेला आहे आणि त्यामुळं जवळपास अर्धा तास लोकल ही थांबलेली होती। आता काही वेळापूर्वीच ही जे दुरुस्तीचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे। जी गाय होती ती बाजूला काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलेलं आहे आणि ही जी लोकल ट्रेन आहे ही पुढे गेलेली आहे, त्यामुळं अर्ध्या तास उशिराने ही वाहतूक सध्या सुरू आहे। त्याचप्रमाणे जी बांद्रा आणि बांद्रा जोधपूर एक्सप्रेस होती, जोधपूरकडे जाणारी ही एक्सप्रेस ही या लोकलच्या मागे थांबलेली होती आणि त्या मागे आणखी काही गाड्या खोळंबलेल्या होत्या। ही सर्व वाहतूक आता सुरळीत झालेली आहे, मात्र वाहतूक अर्ध्या तासाने उशिरा सुरू असल्याचं आपल्याला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद मनोज, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय वाणगाव डहाणूच्या मध्ये लोकल ट्रेननं गाईला धडक दिली आहे, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत।